शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. निप्पाणीतील काही रस्ते खड्डेमय व गतिरोधकमुळे त्रस्त रिक्षाचालक नाराजी. निप्पाणीतील काही ठिकाणी रस्ते खड्डेमय बनले आहेत, त्यामुळे रिक्षा चालकांना व प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे तसेच गरज नसलेल्या ठिकाणी गतिरोधक घातल्यामुळे त्रास सहन करावी लागत आहे. त्यामुळे खड्डेमय व गतिरोधकमुळे रिक्षा चालविणे फार अवघड झाल्यामुळे त्रस्त निप्पाणी शहर रिक्षा असोसिएशन, धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक, बसस्टँड निप्पाणीचे रिक्षा चालकांनी मिळून PWD अधिकारी, तहसीलदार, कमिशनर व चिकोडीचे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा याकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा त्रस्त रिक्षा चालकांनी शिवा न्यूज चॅनलच्या माध्यमाने आपली मनोगत निवेदन पोचवित आहेत. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुंदर खराडे, कलगोंडा शिरट्टी उपाध्यक्ष तसेच संजय सुतार, अशोक आवटे, विजय चव्हाण, विनायक माने, संतोष कुंभार, राम खडके, सतीश वाडकर, सचिन मिस्त्री, सुकांत कांबळे, बाबू पाटील तसेच सर्व सभासद रिक्षा चालक उपस्थित होते. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा. नमस्कार, मी निप्पाणी शहर रिक्षा असोसिएशन अध्यक्ष. निप्पाणी गावामध्ये जे अतोनात स्पीड ब्रेकर जे लागलेले आहेत, परत निप्पाणीमध्ये खड्डे पण भरपूर आहेत. या विषयावर आम्ही निप्पाणी कमिशनर यांना निवेदन आणि तहसीलदार साहेब, पोलीस डिपार्टमेंट, परत चिकोडी PWD डिपार्टमेंट या सर्वांना आम्ही लेखी रितसर आम्ही कंप्लेंट देऊन देखील आमच्या निप्पाणीमधील खड्डे अजून आहेत त्या परिस्थितीत आहेत. यात्रा काळ झाला, स्पीड ब्रेकर आहेत तिथे आहेत आणि स्पीड ब्रेकरचा इतका त्रास होतो की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर न बसवता ज्याच्या त्याच्या मनमानीच्या हिशोबानं तिथे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. आणि त्या स्पीड ब्रेकरमुळे आम्हाला रिक्षा सर्वांना ते ये आण करणे हे सगळं सर्वात अवघड होऊन बसलेलं आहे. बरं, याबद्दल तुम्ही निवेदन वगैरे असं दिलं आहे काय? म्हणजे ह्या स्पीड ब्रेकर काढा किंवा त्या स्पीड ब्रेकर कुठं नको तिथं काय काय याबद्दल तुम्ही काय निवेदन वगैरे कुठं दिलं आहे, काय दिलं आहे तुम्ही? निप्पाणी कमिशनर साहेबांना दिले, तर तहसीलदार ऑफिसला दिले, चिकोडी PWD डिपार्टमेंटला दिले आणि CPI साहेबांना सुद्धा दिलेलं आहे की जिथं गरज आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावं आणि ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे ते स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी म्हणजे दक्षता असावी. या पद्धतीचं पांढरे पट्टे, रिफ्लेक्टर अशी सोय होईल. जिथं नको आहे ते स्पीड ब्रेकर आपल्याला तिथं काढून टाका अशी मागणी देखील आम्ही केलेली. मग त्यांनी काय म्हटलं याबद्दल? त्यांनी काय सांगितलं काय? तिने करतो बोलले की आज 8-10 दिवस झाले तिने अजून कुठल्याही विषयी एकही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे. हां, मग आता मध्ये तुम्ही म्हणाल तर की स्पीड ब्रेकर म्हणजे सिमेंटचं वगैरे आहेत ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे वैयक्तिक त्यांच्या दारापाशी त्यांनी सिमेंटचं स्पीड ब्रेकर बसवले म्हणतात, त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? ते कसं काय म्हणाले तुम्ही? हे स्पीड ब्रेकर त्या प्रत्येकाने आपापल्या सुरक्षेसाठी तिने घातलेले आहेत आणि त्याची त्यांनी रितसर कुठलीही बाबा ते हे नोंद करून ते स्पीड ब्रेकर तिथे घातलेले नाहीत. त्याच्यामुळे तर अधिक त्रास होतो आहे. डांबरी स्पीड ब्रेकर एक वेळ बरा करते, सिमेंटचं जे स्पीड ब्रेकर आहे ते फार धोकादायक आहे. त्याच्यामुळं आमच्या गाडीचे नुकसान पण होते, तर गाडीतल्या पॅसेंजरचं पण सुद्धा म्हणजे त्रास होते त्यांना. ती गाडी आम्हाला त्या ठिकाणी कंट्रोलसुद्धा करता येते, इतके म्हणजे आढळून जाता येते आम्हाला त्या स्पीड ब्रेकर. म्हणजे तिथं परमिशन नसताना त्यांनी वैयक्तिक त्यांच्या दारात स्पीड ब्रेकर बसवले ते काढणे गरजेचं आहे. हां, काढणे गरजेचं आहे. हे सुद्धा आम्ही कमिशनर साहेबांना बोललेलं आहे. आपल्या निप्पाणीमध्ये काय झालं आहे, स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. नागपूर रोडला जिथे 1 किलोमीटरचा रस्ता आहे तिथं 17 का 16 स्पीड ब्रेकर आहेत. त्यामुळे येणं जाणं रिक्षावाला मेन रोडला आहे ते जे मेन रोडला घातल्यात ना त्यापेक्षा तुम्ही आपल्या त्या रोड टच होते त्याला घातलं पाहिजे. त्यामुळे ॲक्सिडेंट व्हायला लागला आणि आमच्या रिक्षावाला नाही एवढा त्रास व्हायला की याला इथून फक्त 50 मीटरला एक स्पीड ब्रेकर केलेलं आहे त्याने. ते पहिला काढून टाका, आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर स्पीड ब्रेकर नसावी तरी पण तिथं स्पीड ब्रेकर चालवून घातलेले आहे. हे परत निप्पाणीमध्ये म्हणजे एखाद्या वेळी पेशंट वगैरे घेऊन जायचं असेल तर अर्जंटमध्ये म्हणजे तुम्हाला हे सगळं प्रॉब्लेम होत आहे. आता अशोकनगरमध्ये मेन रस्ता आहे जो अशोकनगरमध्ये जाते पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. त्या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत आणि परत
शिवाय चौकातपासून ते पूर्ण गारग्यापर्यंत एवढा रस्ता खराब झाला की रिक्षासुद्धा मारायला ते अवघड झालं. हे तुम्ही लक्ष देऊन करावं. ते सोडून तुम्ही स्पीड ब्रेकर ते गरज नसताना जिथं शाळा आहे तिथं दवाखाना आहे तिथं स्पीड ब्रेकर घातलं पाहिजे. आम्ही त्याला विरोध नाही आमचा, पण मेन रोडला जी स्पीड ब्रेकर घातल्या ती काढून टाकावं अशी आमची मागणी आहे. आणि जे पांढरं पट्टा जिथं नाही ते सुद्धा तुम्ही मारायला म्हणाल काय? त्यामुळे पण लोकांना समजून येत नाही की स्पीड ब्रेकर आहे. मग तुम्ही ज्यावेळी प्रशासनाला बोलल्यानंतर त्यांनी खड्ड्याबद्दल रस्त्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? आम्ही का त्याने विचारलं तर ते काय म्हटले आम्हाला की टेंडर निघाल्यानंतर आम्ही खड्डे बुजवतो. हां. आणि आता स्पीड ब्रेकर काय टेंडर नसताना त्यांनी तिथं आणून घालवलं. हां, मग हे चुकीचं आहे ते. आणि इथं टेंडर विचारते त्यांनी आम्हाला त्याला डांबर खडी कुठं येत्या त्याला येत नाही. जे खड्डे पडले आहेत ते तिथे बुजवलं पाहिजेत ना. ते सोडून तिने स्पीड ब्रेकरसाठी डांबर तिथं वापरलं. तेच डांबर जर त्या खड्ड्यात वापरलं असतं समोर चांगला आला असतं. मग त्याच्यामध्ये आता सध्या आता ते सिमेंटचं ठोकळं वगैरे घालून वगैरे खड्डा मुजतात त्यांनी सिमेंटचं खडी वगैरे घालून, मग ते टिकत नाही म्हणतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ते काय फक्त तेवढंच त्या 4 दिवसासाठी असते त्यानंतर निघून जाते ते. त्याला कोण लक्ष देत म्हणजे त्याला डांबराचं सगळं तुम्हाला खड्डा मुजवायला पाहिजे ते. बघूया आता याबद्दल तुम्ही सगळं तुमच्या रिक्षा असोसिएशनच्या वतीने निवेदन वगैरे सगळं दिलेलं आहे आणि त्यांनी आता बघूया अधिकारी वर्ग याबद्दल त्यांनी लवकरात लवकर करून घेतील असा विचार धरून आम्ही रिक्षा असोसिएशनच्या वतीने निवेदन देऊया. धन्यवाद.